नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा, कारण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ह्या ठिकाणी होणार आहे. बघा, आपण काय बघत आहोत, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट या ठिकाणी. बघा, आपण काय बघत आहोत की CTET 2024 जस्ट CTET 2024 आताच निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी पास झाले, काही 1-2 मार्काने राहिले आहे. तर अशा असंख्य शेकडो विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर पुढे काय करायचं, पुढे काय करायचं. बघा, आता पुढे काय करायचं तर असं. तर आता हा व्हिडिओ जे CTET, TET, TIT परीक्षांच्या संदर्भात आहे. आता तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तुमच्या सर्व शंका म्हणजे जे आहे त्या सगळ्यांचं समाधान होईल. तत्पूर्वी तुम्ही नवे असाल चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आणि विशेष म्हणजे आपल्या या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TAIT, TET, पोलीस भरती या संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह असते. तिच्या रेग्युलर नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरती आणि सर्वच स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून ऑलवर सेट करा. सोबतच सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 फक्त 999 रुपयामध्ये आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2024 सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयात, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. आणि तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली, परीक्षा ऑनलाईन असेल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, परीक्षा ऑफलाईन असेल, ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला त्या बॅचसोबत मोफत मिळतं. आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषय लाईव्ह होतात. तुम्हाला लाईव्ह अटेंड नाही करता आले तर ते रेकॉर्डेड मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल, ईबुक्स, PDFs मिळेल आणि टेस्ट सिरीज मिळेल. मागील सर्व वर्षांचे झालेले पेपर त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात. 365 दिवसांचा या ठिकाणी कालावधी आहे. एक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळ बघता येईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थी आपल्या क्लासच्या माध्यमातून TET, CTET पास झालेले आहेत आणि TIT 2022मध्ये हजारो विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड झालेली आहे आणि त्यांचे सर्व पुरावे आपण आपल्या यूट्यूबला टाकलेले आहे. ठीक आहे, तर आताच ॲप डाउनलोड करा आणि पुढे यशाचे भागीदार होण्यासाठी बॅच परचेस करा आणि अभ्यास तात्काळ सुरू करा. चला, ठीक आहे, आपण इथे या ठिकाणी बघत आहोत. तर लक्ष द्या, हा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे. लक्ष द्या, याच्यामध्ये CTET 2024 लगेचच झालेली आहे आणि आता पास नापास विद्यार्थ्यांनी पुढे काय करावे हा विद्यार्थ्यांच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, इथे लक्षात घ्या की ह्या परीक्षा कशा समांतर आहेत. लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो की TET, लक्षात घ्या इथे काय म्हणू, TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. लक्षात घ्या, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. बघा, हिला तुम्ही काय म्हणा, ह्या ठिकाणी तुम्ही हिला असं म्हणू शकता की TET. लक्ष द्या, TET म्हणजे महाराष्ट्राची TET शिक्षक पात्रता परीक्षा. तर हिला समांतर कोणती परीक्षा असते सर, तर ह्या परीक्षेला समांतर म्हणजे ही एकतर ही परीक्षा तुम्हाला पास करावी लागेल, नाहीतर ही परीक्षा पास, दोन्ही परीक्षा ॲट ए टाईम तुम्हाला पास करायची आवश्यकता नाही. बघा, हे TET आणि हिला समांतर असेल कोण, तर CTET. लक्षात घ्या, CTET. तर हे याच्यामध्ये सुद्धा कोण आलेला आहे, TET आलेला आहे. याच्यात सुद्धा कोण आलेला आहे, TET आलेला आहे. तर हा C जो आहे तो केंद्राचा आहे, सेंट्रल. बघा, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. मग आता याचे पेपर किती असतात, तर तुम्ही प्राथमिकला जर असेल, लक्षात घ्या, तर इथे पेपर 1. मग एक लक्षात घ्या, तुम्ही जर समजा या एकतर तुम्ही महाराष्ट्राची TET पास पाहिजे, नाहीतर CTET पास पाहिजे. म्हणजे एकच पेपरमध्ये दोन्ही पास असणं काही आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही TETचा पेपर 1 जर पास असेल, लक्षात घ्या, तुम्ही TET मध्ये पेपर 1 जर पास असेल तर CTETची आवश्यकता नाही.
किंवा तुम्ही म्हणजे CTET पेपर 1 पास असण्याची आवश्यकता नाही आहे, हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवत आहोत. बघा, किंवा तुम्ही पास असेल तर हरकत नाही, पण तुम्ही किंवा याच्या म्हणजे वेगळं म्हणजे कसं, लक्ष द्या. जर तुम्ही समजा इथे CTET पेपर 1 जर पास असेल, CTET पेपर 1 पास असेल तर TET पेपर पास म्हणजे पेपर 1 पास असण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आता बघा, इकडे तुम्हाला सांगतो कसं, हे पेपर 1 आणि इकडे आपण काय म्हणूया तर पेपर 2 लक्ष द्या. इथे पेपर 2 ह्या ठिकाणी काय म्हणू, पेपर 2 लक्ष द्या. तर हे यांचं वेटेज सारखंच आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एकतर काय सांगा, TET पास पाहिजे, TET म्हणजे महा TET पास पाहिजे, किंवा तुम्ही CTET पास पाहिजे. बघा, मग TET पेपर 1 पास असेल तर CTET पेपर 1 पास नसला तरी चालतो, किंवा CTET पेपर 1 पास असेल तर तुम्ही TET पेपर 1 पास नसेल तरीही चालतं. म्हणजे तोच कामी येतो तुम्हाला. ठीक आहे, सेम समान मुद्दा तसाच. जर समजा तुम्ही TET पेपर 2 जर पास असेल तर CTET पेपर 2 पास नसले तरी हरकत नाही, म्हणजे पात्रता तीच आहे. तुम्ही CTET पेपर 2 पास असेल तर TET पेपर 2 पास नसले तरी चालते, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. म्हणजे हे दोन्ही परीक्षा समांतर आहे. आता याच्यात विशेष गोष्ट म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगतो पुन्हा. आता तुम्ही TET किंवा CTET पेपरमध्ये पास आहे, आता हे तुम्हाला एवढं समजलं, पास आहे. मग पास आहे, मग याच्यामध्ये गुण किती पाहिजे ते थोडंसं लक्षात घ्या. याच्यात गुण तुम्हाला किती गुण पाहिजे सर, किती गुण पाहिजे. तर आता इथे तुम्हाला सांगतो, इथे गुण तर लक्षात घ्या, गुण प्रवर्गाला गुण पाहिजे सर 55%, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ओपनमध्ये जायचं असेल, बघा म्हणजे खुलामध्ये जायचं असेल तर 60% गुण पाहिजे. बघा, परीक्षेमध्ये एकूण गुण किती आहे, म्हणजे तुमची CTET असू द्या, पेपर 1 पेपर 2 पेपर 2, लक्षात ठेवा एकूण गुण किती आहे, 150 गुणांची परीक्षा आहे. मग 150 गुणांची परीक्षा जर असेल तर इथे प्रवर्गामध्ये 55%, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 82.5 म्हणजे 83 गुण मिळणं जरुरी आहे. आणि हे बघा, एकूण पेपर हे कोणताही पेपर, हा जरी पेपर असेल तरी हा पेपर 150 गुणांचा राहील, हा पेपर असेल तर हाही 150 गुणांचा राहील, इथे हा पेपर असेल तरी हाही पेपर 150 गुणांचा आणि हाही पेपर 150 गुणांचा राहील. बघा, तर तुम्हाला प्रवर्गामधून कॅटेगरीमधून तुम्हाला 83 गुण असणे अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या. पण तेच जर समजा खुला, जर समजा आता तुम्हाला ओपनमधून फॉर्म टाकायचा असेल किंवा ओपनमध्ये तुम्ही जात असाल, ती पात्रता कोणती ग्राह्य धरली जाईल तर ह्या 150 पैकी 83, इथं थोडंसं लक्षात घ्या. इथे तुम्हाला प्रवर्गाचा मुद्दा जर असेल तर हे 83 इथे 150 म्हणजे 150 पैकी 83 पाहिजे. आणि इथे काय म्हणून सांगा, 90/150. हे बघा, तर हे आता इथं समजून घ्या. तर काही पोरांना 83 गुण मिळाले पण 90 मिळालेले नाही, म्हणजे 83 ते 89च्या दरम्यान गुण मिळालेले आहे. तर ते कशातून पात्र आहे सर, बघा 83 ते 90 पर्यंत जे गुण मिळालेले आहे ते प्रवर्गातून पात्र आहे, ते खुल्यासाठी पात्र नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की ज्यांना 83 ते 89 पर्यंत गुण मिळालेले आहे त्यांनी घाबरून जायचं नाही, हा पहिला मुद्दा. त्यांनी पुढे TET प्रस्तावित आहे. बघा, पुढे TET प्रस्तावित आहे. पुढे TET प्रस्तावित असल्या कारणानं पुढे TET केव्हा होणार आहे सर, तर हे TET पेपर 1 पेपर 2 हे दोन्हीही पुढे केव्हा होणार आहे तर असं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नोटिफिकेशन येईल असं म्हटलेलं आहे. तर सध्या ऑगस्ट सुरू झालेला आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी TET आहे पुढे म्हणजे ऑगस्ट, इथे काय म्हणू सप्टेंबर, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमची TET प्रस्तावित आहे, हे लक्षात घ्या. मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर TET प्रस्तावित असेल तर तुम्ही आताच्या CTET मध्ये 1 मार्काने 2 मार्काने नापास झाले असेल तरी अजिबात काळजी करू नका, पुढे संधी आहे. बघा, योगायोगाने संधी आपल्यापर्यंत धावत आलेली आहे, पळत आलेली आहे. लगेचच आतापर्यंत जो CTET साठी अभ्यास केलाय 2-4 मार्काने जे आपण CTET राहिलो तर ते तुम्हाला इथे क्लिअर करून घेता येईल. ऑगस्ट सप्टेंबर लक्षात घ्या, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमची TET आहे, तिथे कव्हर करता येईल. पण TET मध्ये ज्या लोकांना किंवा CTET मध्ये, हा मुद्दा माझा फार महत्त्वाचा आहे. काय आहे लक्षात घ्या की इथे तुमच्या प्रवर्गामध्ये 83 पासून तर ज्यांना 89 गुण आहे तर ते प्रवर्गातून पास आहे असं मी पुन्हा सांगत आहोत. लक्षात घ्या, म्हणजे ते प्रवर्गातून पास आहे.
लक्षात घ्या, हे पात्र आहे फक्त कुणातून कशातून पात्र आहे, प्रवर्गातून. पण तुमचा समजा TITचा कट ऑफ, लक्षात घ्या, TITचे मार्क्स जर ओपन मधून लागणारे असतील आणि तुमचे गुण जर 83 ते 89 म्हणजे प्रवर्गामध्ये जर असतील तर मग तुम्हाला ओपन मधून संधी मिळणार नाही. बघा, म्हणजे असं या 2022च्या शिक्षक भरतीमध्ये झालेलं आहे. कारण अलीकडे त्यांनी काय केलेलं आहे बघा, आता गोष्ट थोडीशी करूया. TAIT बघा, म्हणजे TAIT शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर 2022 मध्ये काय झालेलं आहे, आता हे 2022 मध्येच यांनी असं केलेलं आहे, एक 55% आणि काय सांगा 55 व 60%चा नियम या ठिकाणी लावलेला आहे. लक्षात घ्या, 55-60%चा नियम. तर हा नियम काय सांगतो की तुमचे गुण जरी खुल्या प्रवर्गाचे असेल, बघा इथे आपण काय म्हणून सांगा, हे प्रवर्ग कॅटेगरी आणि इकडे काय म्हणून सांगा खुला. म्हणजे TITचे गुण तुमचे खुल्याचे असेल पण तुम्ही प्रवर्गातूनच TET किंवा CTET पास आहे. बघा, म्हणजे TET किंवा इथे काय म्हणून सांगा CTET चे जे तुमचे गुण आहे तर ते तुमचे गुण किती आहे लक्षात ठेवा. तर तुमचे जे गुण आहे ते इथे 83 पासून 89 पर्यंत आहे. तर हे गुण तुमचे 83 ते 89 पर्यंत आहे. आणि तुमचे TITचे जे गुण आहे म्हणजे इथे TAIT चे जे गुण आहे खुल्यातून पास होण्याचे आहे, पण तुम्हाला जे मार्क्स आहे TET CTETचे ते 83 ते 89 आहे. मग तुमची खुल्या प्रवर्गामध्ये निवड होत नाही. त्याच्यासाठी परत एकदा मी सर्वांना हे सांगू इच्छितो, सर्वांना रिक्वेस्ट आहे की भले तुम्ही पास आहात, म्हणजे तुम्ही परीक्षा देऊ शकता, तुम्ही TAIT परीक्षा देण्यासाठी सर्वजण पात्र आहात. पण आता बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की 83 ते 89 ज्यांचे गुण आहे त्यांनी परत TET मध्ये प्रयत्न करायचा. तर आता सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोण प्रस्तावित आहे सर, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इथे या ठिकाणी TET प्रस्तावित आहे. मग ज्यांना आता कोणाला पेपर म्हणजे परत द्यायची गरजच नाही. लक्षात घ्या, जे पेपर 1 पेपर 2 पास आहे 90+ गुण आहे, म्हणजे कोणाला पेपर परत द्यायचे आहे इच्छा असेल तर बघा कोणी पेपर परत द्यावे. तर इथे बघा लक्षात घ्या, आता तुम्हाला 2 पैकी कोणत्याही पेपरमध्ये बघा कुणाला इथे पेपर 1 मध्ये 90 गुण आहे, ऐका व्यवस्थित काय सांगतो, पेपर 1 मध्ये 90 गुण आहे, TETच्या पेपर 2 मध्ये 90 गुण आहे. तर यांना CTET किंवा परत TET हे द्यायची आवश्यकता नाही. ह्यांना CTET किंवा परत TET द्यायची आवश्यकता नाही, कारण त्यांना ते 90 गुण आहे म्हणून. पण ज्यांना गुण किती आहे सर लक्षात घ्या, तर 83 ते 89 आहे, ते जर समजा प्रवर्ग असो की ओपन असो त्यांनी परत आता येणारी TET द्यावी असं मला सांगायचं. लक्षात घ्या, परत येणारी TET त्यांनी द्यावी. त्याचं कारण काय, तर हे त्याचं कारण आहे. म्हणजे इकडे जर समजा TITचे मार्क्स त्याचे कुठले भरत आहे सर, लक्ष द्या, TITचे त्याचे जे मार्क्स आहे ते जर समजा खुल्या गटाचे जर भरत असेल आणि त्याचे जर 83-89 म्हणजे असे 90 TET किंवा TIT मध्ये मार्क्स नसल्या कारणाने त्या उमेदवाराची निवड डावलली जाऊ नये म्हणून या ठिकाणी त्याला TET CTET 90 गुण मिळवावे. अदरवाईज तो पात्र आहे का, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तो पात्र आहे का, शुअर 100% तो पात्र आहे, TIT देऊ शकतो, प्रवर्गामधून तो पात्र आहे, नो प्रॉब्लेम, म्हणजे इथं घाबरायची गरज नाही. पण तुम्हाला असं वाटत असेल पुढे चालून खुल्या गटामधून सुद्धा निवडीसाठी TIT मध्ये मला संधी मिळाली पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्हाला तुमचे 83 ते 89 ह्याचा स्कोर तुम्हाला 90 मध्ये बदलावा लागेल, हे लक्षात घ्या. आता एक पुन्हा आपण मुद्दा विचारात घेऊया आणि तसं काही टेन्शन घेऊच नका. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की संधी तुम्हाला चालून आलेलीच आहे. हे बघा, मागे तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ह्यांनी बघा 31 जुलैपर्यंत यांनी काय सांगा निविदा मागवल्या होत्या. 31 जुलै 2024 त्यांची तयारी सुरू आहे, समजून घ्या, त्यांची तयारी सुरू आहे. ज्यांना TET पेपर 1 मध्ये 1-2 लक्षात घ्या, ज्यांना TET लक्षात घ्या, TET पेपर 1 आणि 2 लक्षात घ्या, किंवा लक्षात घ्या CTET पेपर 1 आणि 2, तर ह्या कंडिशन मध्ये ज्यांना 90 किंवा 90+ गुण आहे बघा, ज्यांना किमान 90 गुण आहे असं लक्षात घ्या, ज्यांना किमान 90 गुण आहे, 90 गुण आहे त्यांनी फक्त TITची तयारी करा.
म्हणजे आता पुढे काय करायचं? टीएटी पेपर 1, टीईटी पेपर 1 पेपर 2, सीटीईटी पेपर 1 पेपर 2 लक्षात घ्या. इथे आपण लक्षात घेऊया म्हणजे हे कोणासाठी आहे, कोणासाठी काय काय स्ट्रॅटेजी आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. सर कसं? तर बघा इथे तुम्हाला सांगतो, ज्यांनी आता लक्षात घ्या टीईटी पेपर 1 पेपर 2 किंवा सीटीईटी पेपर 1 पेपर 2 किंवा टीईटी सीटीईटी रँडममध्ये पेपर 1 पेपर 2 म्हणजे टीईटीचा असू द्या की सीटीईटीचा असू द्या, पेपर 1 पेपर 2 ह्यांच्यामध्ये बघा इथे टीईटी किंवा आपण काय म्हणून सांगा सीटीईटी, बघा हे काय म्हणून सांगा पेपर 1 आणि पेपर 2 ज्यांच्यामध्ये किमान जे 90 गुण आहे, बघा किमान 90 गुण आहे, किमान 90 गुण, त्यांनी आता टीईटी सीटीईटीच्या मागे लागू नये. त्यांनी आता सीटीईटी टीईटीच्या मागे लागू नये. त्यांनी फक्त आणि फक्त आता TAITची जोमाने तयारी करावी, TAITची तयारी करावी असे मला या ठिकाणी सांगायचे आहे. त्यांनी कशाची तयारी करावी? TAITची. बघा पण आता याच्यात जे लोक 90पेक्षा कमी गुण आहे टीईटी सीटीईटीला, तर ते प्रवर्गातून पात्र आहे. पण आता अनायसे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पुढे टीईटी आलेलीच आहे, तर तिथे आपला अभ्यास टीईटी सोबत TAITचा होईलच, म्हणून टीईटी द्यायची. जर 90 गुणापर्यंत पोहोचले तर अत्यानंद आहे, नाहीतर आपलं प्रवर्गातील जे क्वालिफिकेशन आहे, प्रवर्गातील जी पात्रता आहे ती तर राहणारच आहे. त्याच्यामुळे तिथे काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. तर आता हे टीईटी सीटीईटी पेपर 1 पेपर 2 मध्ये म्हणजे ज्यांना 90 गुण आहे त्यांनी फक्त TAITची तयारी करायची आहे. आणि TAIT बघा नोव्हेंबर डिसेंबर, बघा TAIT सर केव्हा, तर इथे आपण काय म्हणून सांगा नोव्हेंबर, इथे काय म्हणून डिसेंबर मध्ये प्रस्तावित आहे. बघा निगेटिव्ह गटापासून दूर राहा, लक्षात ठेवा निगेटिव्ह गटापासून दूर राहा. कारण मागच्या वेळेस सुद्धा बरेच लोक असे म्हणायचे की 2017चीच भरती पूर्ण झाली नाही तर 2022ची होईल का? भरती दिलेल्या तारखेला झाली, एक दिवस पुढे गेली नाही. आता तुम्ही नोंदणी केलेली आहे काही लोकांनी पवित्र पोर्टलमध्ये, त्याच्यात तुम्हाला आयकॉन दिसत आहे, नोटिफिकेशन दिसत आहे. त्या आयकॉनमध्ये नोटिफिकेशनमध्ये काय दिसत आहे? 2017ची सुरू आहे, 2022ची सुरू आहे. लक्षात घ्या तशा पद्धतीनं सुरू राहील. म्हणून सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. नोटिफिकेशन एका दिवसात येईल, अभ्यास एका दिवसात होणार नाही. बघा मग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TAIT प्रस्तावित आहे, तर तिचा तुम्हाला मुळातून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे मग आता बघा ज्यांनी TET CTET पेपर 1 पेपर 2 मध्ये 90 गुण आहे त्यांनी फक्त TITची तयारी करावी. मग आता ज्यांना किती गुण आहे TET CTET मध्ये किती गुण, तर 83 ते 89 गुण आहे. बघा ज्यांना 83 ते 89 गुण आहे त्यांनी काय करावी, लक्षात घ्या. आता पुढे TET आहे, तर त्यांनी TET प्लस, बघा इथे लक्षात घ्या त्यांनी कशाची तयारी करावी सर, तर त्यांनी इथे TET आणि TAIT लक्षात घ्या ह्यांची एकत्रित तयारी करावी. TET आणि TAIT ह्यांची एकत्रित तयारी करावी. आपल्या समोर संधी आहे. म्हणजे हे लोक TIT साठी पात्र आहेत का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर TIT साठी पात्र आहेत का? हो. पण कुठून हो, तर ते फक्त प्रवर्गातून पात्र आहे, खुल्या गटातून पात्र नाही असा त्याचा अर्थ होईल. मुद्दा समजतोय सर्वांना? चला आता आपल्याला मग TET TITची प्रॉपर आणि दर्जेदार पद्धतीनं तयारी कशी करायची, तर त्यासाठी तुम्हाला सांगितलं एकतर आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता मोफत बॅच आहे TET TIT साठी. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. सोबतच अत्यंत कमी फीजमध्ये, सर्वात कमी फीजमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह 999 रुपयामध्ये देतो आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2024 सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह 1099 रुपयात देतो आहे. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999 आणि तुम्ही कोणतीही पेड बॅच लावली, परीक्षा ऑनलाईन असेल तर टेस्ट सिरीज ऑनलाईन,
परीक्षा ऑफलाईन असेल तर टेस्ट सिरीज ऑफलाईन आपण घेत असतो बघा. त्याच्यानंतर सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर होतील. तुम्ही लाईव्ह अटेंड नाही करू शकले तर रेकॉर्ड बॅच तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDF मेल आणि त्याच्यासोबत मोफत टेस्ट सिरीज राहील. सोबतच मागील वर्षीचे सर्व वर्षींचे झालेले सराव पेपर त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता, डाउनलोड करून ऑफलाईन बघू शकता. 365 दिवसांचा कालावधी आहे, पण परीक्षेच्या पूर्वी कोर्स पूर्ण करून देण्यात येईल आणि व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून CTET, TET आणि TIT हजारो विद्यार्थ्यांनी पास केलेली आहे. त्याचे पुरावे, व्हिडिओ आणि आपल्या यूट्यूब कम्युनिटीला त्यांचे फोटो, अभिप्राय सहित सर्वच्या सर्व टाकलेलं आहे, लक्षात घ्या. आणि डेमो म्हणून तुम्ही 5चं लेक्चर काही दिवस करू शकता, जे 5 वाजता फ्री आहे ते लेक्चर करू शकता. आणि 2000+ व्हिडिओ अभ्यासाशी संबंधित आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, तर त्यावरून ॲप डाउनलोड करा आणि आजच कोर्स परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षक हे पद आपल्या 2022च्या TIT मध्ये मिळवलेलं आहे. तुमचं सुद्धा नाव 2024च्या TIT मध्ये जर बघायचं असेल तर लगेच जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.